आज आपण हेल्दी अशी पनीर फ्रँकी पाहणार आहोत। तर इथं तुम्ही पाहू शकता, इथं मी होममेड पनीर घेतलेलं आहे। मस्त असं घरी बनवलेलं पनीर होतं, ते छान असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही कोणत्याही आकारात कट करू शकता। नंतर एका बाउलमध्ये दही घेतलेलं आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, किचन किंग मसाला आपल्याला इथं घ्यायचा आहे। नंतर हळद घालायची आहे, मीठ घालायचं आहे, कसुरी मेथी आपल्याला क्रश करून घालायची आहे, तेल घालायचं आहे 2 चमचे, मस्त एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि पनीरचे पीस त्याच्यामध्ये घालून छान एकत्र हलक्या हाताने आपल्याला करून घ्यायचं आहे। जास्त एकत्र करू नका, 5 मिनिटं ते ठेवून द्यायचं आहे। टोमॅटो, शिमला मिरची, कांदा उभा मस्त कट करून घ्यायचा आहे, जिरं घालायचं आहे, हिरवी मिरची, लसूण छान फ्राय करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला शिमला मिरची 2 मिनिटं फ्राय करून त्याच्यामध्ये टोमॅटो, मीठ घालून घ्यायचं आहे। नंतर छान एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला ते। नंतर आपल्याला त्याच्यामध्ये छान असं एकत्र करून घेतल्यानंतर ते सेपरेट काढायचं आहे। नंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला जे आपण पनीर घेतलं होतं मॅरिनेशन करून, ते छान असं परतून घ्यायचं आहे। म्हणजे एकत्र असं बारीक गॅसवर आपल्याला छान असं 2 मिनिटं परतायचं आहे। नंतर आपल्याला जे भाज्या ज्या परतल्या होत्या त्या प्लेटमध्ये काढल्या होत्या ते त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत। छान एकत्र करायचं आहे, अगदी 2च मिनिटं एकत्र करायचं आहे आणि ते बाजूला ठेवून द्यायचं आहे। नंतर पीठ छान असं मळून घ्यायचं आहे, इथं गव्हाचं छान त्याची पोळी लाटून घ्यायची आहे। त्याला आतून छान असं तूप लावून घ्यायचं आहे, मस्त असं रोल करून घ्यायचं आहे छान असा, म्हणजे तुमची मस्त अशी फ्रँकी बनणार आहे। छान असं लाटून झाल्यानंतर ते छान असं भाजून घ्यायची आहे चपाती आपल्याला, त्याला छान तुपावर क्रिस्पी आपल्याला तयार करायची आहे आणि त्याच्यावर आपण ती भाजी करून ठेवली आहे पनीरची मस्त अशी फ्रँकीसाठी, ती त्याच्यावर घालायची आहे। कच्चा कांदा एक छान असा चिरून घ्यायचा व लिंबू पिळून घ्यायचं त्याच्यावर। तर तयार आहे